सर्वांना स्वाभिमानी जय भीम। भावांनो, काल 22 दिनांक 2024 रोजी अयोध्याच्या राम मंदिर येथे उद्घाटन झालं बरोबर। तर चांगली गोष्ट आहे, सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून। आपला कोणा धर्माला विरोध नाही आहे, पण विरोध आता या लोकांना आहे। तर भावांनो, काल काय मी पोस्ट बघितल्या तर त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला होता की राम मंदिर हे 1853 पासून संघर्ष चालू होता आणि संविधानाला लागू होऊन फक्त 75 वर्ष पूर्ण झालेत। तर हे संविधानामुळे नाही तर फक्त हिंदूच्या संघर्षामुळे आज राम मंदिर उभारण्यात आले। हे असे पोस्ट होते आणि काही व्हिडिओसुद्धा बघितले मी। मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही गू खाता का? मला तर असं वाटतं, कारण की तुमची अक्कल कुठे गेली मला तुम्हालाच माहिती। मला तर कळतच नाही की इतके काही मूर्ख असू शकतात लोक बरोबर। मला एक सांगा, भारतामध्ये 1853 हा शासनकाळ कोणाचा होता? अरे 1853 मध्ये गुलाम होतो रे ब्रिटिश साम्राज्याचे। आपल्या आया बहिण्या आपल्याला हागायला पाणी न्यायची सुद्धा इजाजत नव्हती, विचारून न्यावं लागत होतं की हागायला चाललो पाणी देता का? एवढा काय गु खाल्ल्यासारखं बोलता काय की बरोबर। 1853 मध्ये आपण ब्रिटिश साम्राज्य यांचे गुलाम होतो। तर माझा मुद्दा हा आहे की 15 ऑगस्ट 1947 आपल्याला भारतामध्ये स्वातंत्र्य मिळालं। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचं संविधान लागू झालं। संविधान लागू झाल्यानंतरच आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला, स्वतंत्रपणे आपलं मत ठेवण्याचा अधिकार मिळाला, आपल्याला वोटिंगचा अधिकार मिळाला बरोबर ना। सर्व काही अधिकार आपल्याला संविधानाने दिले, ठीक आहे। आपल्याला जमिनी घ्यायचा अधिकार आपल्याला मिळाला संविधानाच्या माध्यमातून की हां ही जमीन तुम्ही तुमच्या नावावर करू शकता। सर्व काही गोष्टी मोठ्या मोठ्या पार्लमेंट्स हे झाले संविधानाच्या माध्यमातून घडत असतं। तुम्हाला माहिती असेल तर तुमचा जन्माचा आणि मृत्यूचा दाखलासुद्धा संविधानाच्या माध्यमातून मिळतो। पण काही अंधभक्तांना ही अक्कल नाही की आपण अभ्यास केला पाहिजे। 50 बार बोल रहे हैं, पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर। उगाच काही पण हवेमध्ये उडवले नाही पाहिजे, काही बोलायचं उगाच 30 सेकंदाच्या रीलसाठी आपण संविधानाला विरोध करतो। संविधानाला विरोध करतो, जे संविधान आपल्याला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार देतं, आपल्याला मूलभूत हक्क देतं, आपल्याला आपली आयडेंटिटी देतं बरोबर ना। तर या संविधानाला आपण विरोध कसा करायचा? राम मंदिर बनलंय, चांगली गोष्ट आहे। पुन्हा एकदा सर्वांना माझ्यापासून मनापासून शुभेच्छा देतोय। पण तुम्ही राम मंदिर बनलंय, चांगली गोष्ट आहे बरोबर, तुमचं श्रद्धास्थान आहे ते चांगली गोष्ट आहे। पण तुम्ही संविधानाला विरोध करता, इतकं गू खाल्ल्यासारखं बोलू नये, मला तरी असं वाटतंय। तर आता जे हे राम मंदिर बनलंय ना, याचं श्रेयसुद्धा संविधानालाच जातं। आणि जो कोणी अंधभक्त विरोध करत असेल ना, त्याला हा व्हिडिओ दाखवा आणि त्याला सांगा की आपण 1853 मध्ये गुलाम होतो, आपलं संविधान केव्हा लागू झालं, आपल्याला स्वातंत्र्य केव्हा मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्यामध्ये भारतामध्ये काय काय चेंजेस झाले काय नाही, हे त्याला अभ्यास करून सांगला पाहिजे। आणि अशा अंधभक्ताचे कानसाळात देऊन तरी सांगितलं पाहिजे। आणि ज्या कोणाला विरोध वाटत असेल माझा, त्यांनी खुशाल मला इंस्टाग्रामवर मेसेज करावा। मी